पक्षाच्या शेवटी पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर मी, कारण मी एकनिष्ठ कार्यकर्ता माझ्या जिल्ह्यात सिक्काचा आहे की अजितदादांचा विश्वासू आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणूनच मला ओळखलं जातं. त्यामुळे शेवटी हा असं आता असं नाही म्हणता येणार. शेवटी बघूयात आता हे. ठीक आहे. सुरेश फुले जे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, राज्य उपाध्यक्ष, ते देखील इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे देखील नाराजी पक्षावरती व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता होते बैठकीत, मात्र ते बैठकीच्या बाहेर आलेले आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की पक्षाने उमेदवारी ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी पक्षाने उमेदवारी दिली नाहीये, त्यामुळे ते नाराजी व्यक्त करताना. तुम्हाला देखील उमेदवारी दिली नाही, नाराज आहात तुम्ही असं पक्षावर? नाही, आता पक्षाने निर्णय घेतलेला आहे. मी पक्षाच्या निर्णयाची सहमत आहे, पण निश्चितपणे उमेदवारीसाठी सगळ्यात सिनियर मी होतो. प्रचंड काम केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी 8 वर्ष जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, 10-12 वर्ष गेली प्रदेश उपाध्यक्ष आहे, जिल्हा बँकेवर 20 वर्ष संचालक म्हणून काम करतोय, साखर कारखान्याचा चेअरमन होतो, मार्केट कमिटीचा 2 वेळा चेअरमन होतो. आणि मी माझ्या भावना पार्थ पवारांच्या आणि वहिनींच्या कानावर घातल्या होत्या. पण हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं अशा पद्धतीने थेट विक्रम काकडेंना बाहेरून आतमध्ये घेणं आणि त्यांना उमेदवारी देणं? नाही, आता याविषयी मी काहीच बोलू शकत नाही. पक्षाचा निर्णय आहे. शेवटी आयुष्यभर मी पक्षाशी बांधील राहिलेला आहे. योग्य वाटलं का हे? पण ज्या पद्धतीने काही नाराज आहेत, काही राजीनामा सुद्धा देत आहेत या ठिकाणी. आता राजीनामा देणार आहात का? नाही, राजीनामा मी शेवटी वहिनींशी पार्थ पवारांशी बोलणार आहे. आज आता ह्या गोष्टी बोलणं योग्य नाहीये. पण तुम्ही नाराज आहात? नक्कीच हा? नक्कीच. नाराज तुम्ही आहात आणि हे कितपत योग्य वाटतं? अचानक कुणीही पक्ष यायचं आणि त्यांना थेट पक्ष प्रवेश करायचा आणि त्यांना उमेदवारी द्यायची. आम्ही आयुष्य पक्षामध्ये घालवलंय. आजही मी तेवढंच पक्षामध्ये ऍक्टिव्ह आहे. तुम्ही सगळी मंडळी पाहताय की संपूर्ण जिल्हा आणि राज्यामध्ये मी काम करतोय. त्यामुळे माझा विचार होणं त्याचवेळी साहजिक. जर आपण बघितलं तर असं देखील सांगितलं तर याच अण्णांनी म्हणजे काकडेंनी, संजय काकडेंनी पक्ष फोडलेला होता 2017 साली आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या मुलालाच या ठिकाणी संधी दिली जाते. हे कितपत योग्य? नाही, एखाद्या उमेदवाराबद्दल मी आता बोलणं योग्य नाही, कारण हा पक्षाचा निश्चितपणे माझा विचार पक्षाने केलाच पाहिजे होता, हे नक्की. म्हणजे अर्थात हे चुकलंय, पैसे जिंकले कुठेतरी. नाही, असं नाही मी म्हणू शकणार, कारण हे अशा प्रकारचं मी त्यांना ना काही कार्यकर्ते राजीनामा देत आहेत. पत्र घेऊन आलेत त्यांनी सुनील टिंगरेंना राजीनामा या ठिकाणी दिला. आता हे मला माहित नाही कोण राजीनामा आता देतं. त्याच्यामध्ये अजून एक गोंधळ दिसतोय की सुनील टिंगरेही उमेदवारीचा अर्ज भरतायत आणि विक्रम काकडेही भरतायत. कोण खरं? कुणाला एबी फॉर्म आता दिला? पक्ष क्लिअर करेल छाननीच्या दिवशी की एबी फॉर्म नेमका कोणाला दिलाय ते. हे का होतंय शेवटच्या क्षणाला अशी गोंधळ होणं? हे कितपत योग्य आहे? एवढा मोठा पक्ष असून उमेदवारी अर्ज दाखल करतो, हा गोंधळ नेमका का? एखाद्या वेळेस एखाद्याचा डमी फॉर्म पण असू शकतो ना. हे पण हे कितपत म्हणजे दोन एवढा मोठा पक्ष असून सुद्धा हा गोंधळ सगळा होतोय तुमच्या पक्षामध्ये? नाही, गोंधळ होतोय असं नाहीये. आता काही शेवटचे काही तास राहिलेत फक्त. हो, आता 3-4 तास भरून द्यावा लागणार आहे. आणि आता सुचन पहिली दावेदारी आहे त्याच्यावर तुम्ही केली मला वाटतं 100% असेल. पहिली दावेदारी मी केली म्हणजे ज्या सगळ्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती त्या सगळ्यात सिनियर मी होतो. सगळ्यात जास्त काम सहकारात आणि सगळ्या ठिकाणी मी केलं होतं. त्यामुळं माझी प्रबळ इच्छा होती की मला उमेदवारी द्यावी, परंतु पक्षाला कदाचित मी योग्य वाटला नसेल. तुमच्या या सगळ्या पक्षासाठी तुम्ही आजपर्यंत काम केलंय त्याचं कुठंतरी फळ तुम्हाला आज अशा पद्धतीने दिलंय पक्षाने. बघूयात आता भविष्यात पक्षाचं काय. तुमची अवस्था अशी आहे का मम तपासणी ह्याची काय फळ? निश्चितपणे नाही, आता निवडणूक झाल्यानंतरच सांगावी लागेल. आता निवडणुकीच्या प्रचाराला तर लागावं लागेल ना. शेवटी पक्षाने निर्णय घेतला होता. मी काय कुठं पक्षाच्या तुम्हाला असं काय वाटतं होणार विक्रम काकडेंकडे असं काय आहे? नाही, कुठल्या उमेदवाराबद्दल पर्टिक्युलरली मी बोलणार नाही. पक्षाने ज्या उमेदवाराला दिलेल्या आहे पक्षाने जे दिले त्याच्याबद्दलच नाराजी होते की पैसेवाल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. ज्येष्ठ कार्यकर्ते 8-10 होते ड्रेसमध्ये. नाही. नाराज आहेत आणि मला वोट पण करू दे ना. मला आपण बघतोय
पुणे विधान परिषदेवरून राष्ट्रवादीमध्ये हा मोठा ड्रामा सुरू आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांचा नुकताच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता आणि नुकत्याच आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देणं हे चुकीचं असल्याचं मत आता राष्ट्रवादींच्या काही नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. हे दृश्य आपण बघू शकतोय. सुनील टिंगरे सुद्धा आता अर्ज भरणार आहेत आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे. आज विधान परिषदेचा अर्ज दाखल करण्यावरून पुण्यात जे सगळं नाट्य सुरू आहे त्याची सुरुवात जी झाली ती मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे इथल्याच जिजाई निवासस्थानावरून. जिजाई निवासस्थानी सकाळी विक्रम काकडे आणि त्यांचे वडील संजय काकडे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि जिजाई निवासस्थानाच्या याच सगळ्या ठिकाणी सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर सकाळी विलास लांडे असतील, सुनील टिंगरे असतील, सुनील शेळके असतील, ही सगळी मंडळी दाखल झालेली होती आणि इथे ही मंडळी आल्यानंतर विक्रम काकडे आणि संजय काकडे यांचा देखील या ठिकाणी सगळा ताफा आला आणि त्यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे. विक्रम काकडे आणि संजय काकडे हे यापूर्वी जर आपण पाहिलं तर भाजपशी संबंधित होते, भाजपच्या नेत्यांशी त्यांची जवळीक होती आणि भाजपचं त्यांनी यापूर्वी कामही केलेलं आहे. मात्र आजच त्यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांना तिकीट देखील विधान परिषदेचं आज मिळालेलं आहे. मात्र पुढच्या काही मिनिटांमध्ये आणखी एक बातमी समोर आली की सुनील टिंगरे हे देखील त्यांचा अर्ज जे आहे ते दाखल करणार आहेत. मात्र हा अर्ज जो आहे तो मागे घेतला जाईल अशा पद्धतीची देखील माहिती आहे. विक्रम काकडे यांचाच अर्ज शेवटपर्यंत राहील आणि तेच महायुतीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची माहिती आहे. मात्र दुसरीकडे विक्रम काकडे यांना हा सगळा आज उमेदवारी अर्ज दिल्यानंतर, पक्षप्रवेश दिल्यानंतर पक्षांतर्गत निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांच्यामध्ये देखील नाराजीचा सूर जो आहे तो बघायला मिळतोय. बघावं लागणार ही सगळी नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना नेमकं कसं यश येत आहे या सगळ्या घडामोडींवरती आता आज जेव्हा अर्ज दाखल केला जाईल तेव्हा माघारीची देखील तारीख आहे, तेव्हा अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवावं लागेल. हो ज्ञानेश्वर, आपण बघितलं तर जे विक्रम काकडे यांना उमेदवारी पार्थ पवार यांनी दिली होती आणि त्यांच्या या त्यांच्यामुळे सगळं हे चित्र निर्माण झालं आहे का असं वाटतंय का? अर्थातच विक्रम काकडे यांची जी जवळीक आहे ती पार्थ पवार यांच्यासोबत आहे. यापूर्वी देखील आपण जर बघितलं असेल तर या दोन्ही नेत्यांच्या मुलांच्या मैत्रीची चर्चा अनेक वेळा झालेली होती. इतकंच नाही तर विक्रम काकडे यांचे अजित पवार यांच्यासोबतही चांगले संबंध होते आणि आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी अशा पद्धतीचा एक सूर होता, ज्यामध्ये माजी आमदार सुनील टिंगरे असतील, पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे असतील, हे आपल्याला विधान परिषदेची ही जागा मिळेल अशा पद्धतीचा आग्रह धरून होते किंवा तशी त्यांची इच्छा होती. मात्र या निष्ठावंत कार्यकर्त्यांना, नेत्यांना संधी न मिळता नवीन चेहरा आणि भाजपच्या जवळीक असलेल्या नेत्यापैकी एका मुलाचा असल्या अर्थात संजय काकडेंचा जो चिरंजीव विक्रम काकडे याला ही संधी दिली गेलेली आहे आणि त्यामुळेच या सगळ्या राष्ट्रवादीमध्ये देखील थोडा असंतोष आपल्याला बघायला मिळतोय. कारण पक्षातल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या लोकांना संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एकीकडे ऐकायला येत असताना विक्रम काकडेंना ऐनवेळी ही जी उमेदवारी दिली गेलेली आहे त्यातून नाराजीचा जो सूर आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. हो ज्ञानेश्वर, आपण बघितलं तर बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणं यावरून खरं तर हे नाराजी नाट्य सुरू आहे का आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते? अर्थात राष्ट्रवादीच्या पक्षातल्या कोणत्याही नेत्यांकडून अशी अधिकृत अद्याप प्रतिक्रिया आलेली नसली तरी कार्यकर्त्यांकडून जी भूमिका मांडली जाते किंवा जी एक दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे ती म्हणजे पक्षातल्या निष्ठावंत लोकांना संधी दिली जाणं अपेक्षित होतं. तशा पद्धतीची चर्चा, तशी अपेक्षा आहे ती कार्यकर्त्यांमधून आपल्याला ऐकायला मिळते आहे. आज जर बघितलं असेल तर जेव्हा तासाभरापूर्वी हा पक्षप्रवेश विक्रम काकडे यांचा झालेला आहे, संजय काकडे यांचा पक्षप्रवेश अगदी तासाभरापूर्वी झाला आणि लगेच उमेदवारी जी आहे ती दिली गेलेली आहे आणि म्हणून एक नाराजीचा जो सूर आहे तो राष्ट्रवादीतल्या या सगळ्या पक्षातल्या एका गटाकडून आपल्याला ऐकायला मिळतोय. खरं म्हणजे या सगळ्या विधान परिषदेच्या जागेसाठी पुणे जिल्ह्यातल्या अनेक वेगवेगळ्या बड्या नेत्यांकडून देखील प्रयत्न झाले, ज्यामध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं विलास लांडे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, तशी त्यांनी पक्षाकडे मागणी देखील केलेली होती. सुनील टिंगरे जे आता शहराध्यक्ष आहेत ते देखील ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. गेले अनेक वर्ष ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करतायत. त्यांनी देखील ही विधान परिषदेची जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केलेली होती. मात्र या नेत्यांना ही निवडणूक लढवण्याची संधी मिळालेली आपल्याला दिसत नाही. आज जरी दुसरा
अर्ज टिंगरे दाखल करत असले तरी तो अर्ज त्यांना मागे घ्यायला पक्षाकडून सांगितलं जाऊ शकतं आणि अंतिमतः विक्रम काकडेच हे महायुतीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची सगळी आताची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आजच्या एकाच दिवसात दोन महत्वाच्या घडामोडी, एकीकडे विक्रम काकडेंचा पक्षप्रवेश, दुसरीकडे त्यांना जी संधी या विधान परिषदेच्या जागेसाठी मिळालेली आहे ही संधी, या सगळ्या प्राप्त परिस्थितीत पक्षश्रेष्ठींकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते, या सगळ्या कार्यकर्त्यांना, नाराज असलेल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने त्यांची समजूत काढली जाते हे पाहणं महत्वाचं असेल. हो ज्ञानेश्वर, आपण बघतोय विक्रम काकडी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र आता जर बघितलं तर सुनील टिंगरे सुद्धा अर्ज भरणार आहेत. मात्र विक्रम काकडी यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांची सुद्धा पसंती होती असं बोललं जात आहे. अर्थातच याची सगळ्यात महत्वाची बाजू म्हणजे विक्रम काकडेंचे जे वडील आहेत संजय काकडे, हे भाजपचे नेते होते. भाजपसाठी त्यांनी मोठं काम केलं, तर भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळलेली होती. आणि अशा परिस्थितीत विक्रम काकडे असतील किंवा संजय काकडे असतील यांची भाजपच्या नेत्यांशी अधिक जवळीक जी आहे ती यापूर्वी आपण असलेली पाहिलेली आहे. आणि आता जेव्हा पुण्याची जी जागा आहे ही विधान परिषदेची जागा जेव्हा विक्रम काकडे यांना लढवण्यासाठी सांगितली जाते, तेव्हा एकीकडे भाजपच्या नेत्यांची देखील त्यांची असलेली जवळीक ती त्यांना या क्षणाला उपयोगी पडताना दिसते. आणि दुसरीकडे विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे चांगले मित्र आहेत, ही देखील एक दुसरी त्यातली महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा विक्रम काकडेंना आजची मिळालेली जी उमेदवारी आहे ती महत्वाची ठरते. दुसरीकडे तुम्ही जसं सांगताय की टिंगरे देखील आज उमेदवारी अर्ज भरतील, मात्र अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत पक्षश्रेष्ठींकडून अशा सूचना येऊ शकतात की त्यांनी तो अर्ज माघारी घ्यावा. या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा पार पडतील, अर्ज माघारीचा शेवटचा जो दिवस असेल तोपर्यंत या सगळ्या घटना घडामोडींकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. हो ज्ञानेश्वर, आपण बघतोय आता विक्रम काकडी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुनील टिंगरे सुद्धा अर्ज भरणार आहेत. दोनही नेत्यांनी जर फॉर्म भरले तर नेमकी कशी समीकरणं बदलू शकतात पुणे विधान परिषदेची? अर्थात यातली जी लॉजिकल गोष्ट अशी आहे की अर्ज भरल्यानंतर एखादा अर्ज जर बाद झाला तर दुसरा अर्ज आपला त्या ठिकाणी सेफर साईड तयार राहावा अशा पद्धतीची एक पक्षाची रणनीती असते. त्याचा हा भाग मानला जातो आहे. पक्षश्रेष्ठींचे जे आदेश असतील ते अर्थातच ज्या पद्धतीनं आजच्या घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्या घडामोडी बघता विक्रम काकडे यांचीच शेवटपर्यंत जी उमेदवारी आहे ती अंतिमतः मान्य पक्षाकडून केली जाईल, तेच उमेदवार असतील आणि सुनील टिंगरे यांचा जो अर्ज आहे तो भरला जाईल. मात्र जी महत्वाची सगळी आजची घटना आपण जर एकूण बघितली तर त्यातून सुनील टिंगरे यांना त्यांची उमेदवारी जी आहे ती मागे घ्यायला पक्ष सांगेल अशा पद्धतीची सगळी शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीत आता जरी दोन अर्ज भरले गेलेले असले तरी अर्ज माघारीची जी तारीख आहे त्या अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. नेमकं अर्ज कोण माघारी घेते आणि अर्ज माघारी घेतल्यानंतरची पुढची निवडणूक कशी असणार आहे हे पाहावं लागेल. हो नक्कीच. ज्ञानेश्वर, आता आपण बघितलं तर राष्ट्रवादीच्या नेमक्या गोटात काय चालतंय, म्हणजे अनेक नेत्यांची काय मतं आहेत, नेमक्या कुणाच्या नावाला पसंती दिली जाते? अगदी बरोबर आहे. जर कोणाच्या नावाला पसंती दिली जाते याचा जर अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आज सकाळपासून जिजाई बंगल्यावरती ज्या सगळ्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत तेव्हा जिजाई बंगल्यात आज आत्ताही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे आपल्याला त्यांच्या या जिजाई निवासस्थानी घरात असल्याची माहिती आहे. सुरुवातीला सकाळी इथे जेव्हा पक्षप्रवेश झाले तेव्हा जिजाईमध्ये संजय काकडे आणि विक्रम काकडे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो याच बंगल्यामध्ये झालेला होता. आणि अर्थात अशा वेळी त्यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे तो अत्यंत महत्वाचा समजला जातो, कारण जेव्हा विधान परिषदेची जागा लढवायची आहे तेव्हा ते आजच्या तारखेपर्यंत राष्ट्रवादीचे सदस्यही नव्हते. त्यांना जेव्हा पक्षात घेतलं गेलेलं पक्षप्रवेश तेव्हा ज्यांना दिलेला याचाच अर्थ स्पष्ट होतो की विक्रम काकडेच हे राष्ट्रवादीचे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे या विधान परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार असतील. नक्कीच ज्ञानेश्वर, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. ही बातमी आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगतोय. पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादीमध्ये हा मोठा ड्रामा सध्या सुरू आहे. विक्रम काकडे यांचा नुकताच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झाला, त्यांना उमेदवारी घोषित झालेली आहे. मात्र सुनील टिंगरे सुद्धा आता अर्ज भरणार आहेत. राष्ट्रवादीच्या दोनही पक्षामध्ये दोनही नेत्यांना आता खरं तर त्यांच्या बाजूने मतं दिली जात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत तोडगा काढला जाईल अशी ही माहिती समोर येते. सुनेत्रा पवार यांच्या
योजनेनुसार हा AB फॉर्म दिला जाऊ शकतो, अशी ही माहिती सध्या प्राप्त होते आहे. विक्रम काकडी यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा बघायला मिळते. हा सगळा मोठा ड्रामा सुरू आहे. खरं तर सुनील टिंगरे यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश येतंय का हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे तिथली हे जाणून घेऊयात. पुन्हा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे मी जाते. ज्ञानेश्वर, काय सध्याची परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे की या आत्ताच्या सगळ्या आपण जर वेगवान घडामोडी बघितल्या तर थोड्याच वेळात अर्ज दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाईल. विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे जी माहिती मिळते त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दाखल करतील आणि आज अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज माघारी घेण्याची जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत यातला एक उमेदवार जो आहे तो अर्ज मागे घेईल. पण शक्यता जी आहे ती सुनील टिंगरे हे अर्ज मागे घेतील किंवा पक्षाकडून त्यांना तसं सांगितलं जाईल ही शक्यता अधिक जास्त महत्वाची आहे किंवा तिला अधिक जास्त पुष्टी मिळताना दिसते आहे. तेव्हा विक्रम काकडे हे महायुतीचे उमेदवार या निवडणुकीचे असतील. पुढे जर आपण बघितलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. ते त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि मग अर्ज माघारीच्या तारखेच्या नंतर श्रीकांत पाटील आणि विक्रम काकडे या सगळ्या निवडणुकीतले हे दोन महत्वाचे चेहरे असतील आणि कशा पद्धतीने एकूण मतदान या सगळ्या प्रक्रियेतलं पार पडते, कोणाला किती मतं मिळतात हे पाहावं लागेल. मात्र जर आपण आता बघितलं तर महायुतीचं पारडं तसं जड आहे. शक्यता ही तीच आहे की महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे हेच या निवडणुकीमध्ये एक हाती विजय मिळवतील. अशा पद्धतीची आत्ताची सगळी एकूण जिल्ह्यातली आपण जर परिस्थिती बघितली तर तशा पद्धतीचं आपल्याला चित्र दिसतंय. हो ज्ञानेश्वर, आपण बघतोय आता सुनील टिंगरे आहेत ते डमी अर्ज भरणार अशी माहिती मिळते. पक्ष नेतृत्व खंबीर आहे. योग्य निर्णय होईल, काही काळजी नाही. हो ठीक आहे. पक्षप्रवेश झालेला आहे. तुम्ही सुद्धा पक्ष प्रवेश केला. मी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांचे माझे जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं जे नाही, मी आता फक्त पक्षप्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल. काही नाराजी पक्षात आहे का? कोणी नाराज ऐका ना, कोणीही नाराज नाहीये, कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल आहे. मी ऑफिशियल 4 वाजता प्रेस घेणार आहे. यापूर्वी खासदारकी तुम्ही अशीच मिळवली, मुलाला आमदारकी अशीच मिळवली, अशी एक टीका होती. पैशावर तुम्ही निवडणुकाची आमदारकी खासदारकी घेता. मी 4 वाजता ऑफिशियल पैशावर तुम्ही खासदार विकत घेता असा आरोप आहे तुमचा. सगळ्या गोष्टींना 4 वाजता उत्तर देईल. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलं जातं तुमच्यासारख्या लोकांमुळे असा आरोप आहे. काहीतरी चुकीचं बोलू नये असं माझी विनंती. काहीतरी चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका. असं काहीही संबंध नाही कुठल्या गोष्टीचा. मेरिट भाजप की राष्ट्रवादी मी ऑफिशियल 4 वाजता घेणार आहे. भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत आणणार का तुमच्या? मला म्हणणार आहे ऑफिशियल मी 4 वाजता प्रेस घेणार आहे. त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज. आता फॉर्म भरायची वेळ झाली त्यामुळे जाऊ द्या. आमदार होणार का मुलगा एवढं सांगा. पक्षश्रेष्ठी ठरवतील ते होणार. मग सुनील टिंगरे काय करतायत? आपण पुणे विधान परिषदेवरून राष्ट्रवादीमध्ये हा मोठा ड्रामा सध्या सुरू आहे. विक्रम काकडी यांना उमेदवारी घोषित झालेली आहे. त्यांचा नुकताच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश झालेला होता. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आता हा मोठा आणि तुम्ही अर्थात विश्वास दर्शवता की मुलगा आमदार होणार आहे.
पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना बंधनकारक राहील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील. प्लीज आता माझ्याकडनं काही काढून निघणार नाहीये. जो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो आपल्याला कळेल. ऑफिशियल 4 वाजता मी पक्षश्रेष्ठीने विचारून